सोमवारातला रविवार 94-95चा सुमार असेल. कराडला सोमवारात राहायचो. सोमवारातला रविवार फार भारी. हटकेश्वराला पहाटेच जाग आलेली असायची. कुठलं तरी भजन चाललेलं असायचं. बोल ऐकू यायचे नाहीत, फक्त टाळांची नाजूक किणकिण. मध्येच देवळातल्या घंटेचा आवाज. 7च्या सुमारास जागा होऊन पटकन घाटावर पळायचो. थर्माकोल कमरेला बांधून 2-4 कोळी माणसं नदीत गिरट्या घालत असायची. दूरवरनं केकावली ऐकू यायची. कृष्णा माई ही माझ्यासारखी निवांत वाहत चाललेली असायची. नदीच्या पाण्याला छान उलकट वास यायचा. मग सावकाश बागेत एक चक्कर. पलीकडे पंताच्या कोटाकडनं बागेत उतरणाऱ्या काही पायऱ्या आहेत, तिथं बसायचो. सगळीकडे हिरवळ, गुलाब फुललेले असायचे. शोच्या फुलांची झाडं असायची. रात्राणी नाईट ड्युटी करून दमलेली, तिच्या अत्तराची बाटली तशीच सांडलेली. नुसत्या हिरव्या लॉनचाही काय भारी वास यायचा. नदी काठी एवढी सुंदर बाग जगात कुठं नसेल. लोक गिरट्या घालत असायची. पक्ष्यांची किलबिल ऐकू यायची. मी घड्याळ विसरून जायचो. मध्येच कोणीतरी एखादी अल्लड घारी गोरी सुबक ठेंगडी ताबडतोड झिंझिनी ताण घेत पायऱ्या उतरून शेजारून निघून जायची. मी फरशीवरनं पाय घसरून सहज पडावं तसं तिच्या प्रेमात पडायचो. रविवारी सकाळी मी आळशाच्या एव्हरेस्टवर असायचो. अधुरी एक कहाणी. आता उरलेली गोष्ट उद्या. धन्यवाद.